आज दिनांक 20/4/2025 रोजी दुपारी 12 वाजता सद्गुरू कबीर साहेब मंदिर 100 फुटी रोड धुळे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। सद्गुरू कबीर नवोदय यात्रा महाराष्ट्र राज्य भाग 1 ची सुरुवात धुळे येथून होणार असून सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही यात्रा केवळ एक भौगोलिक बदल नाही तर सद्गुरू कबीर साहेबांचे अमर संदेश सकल जीवांपर्यंत पोहोचविण्याचे एक अभियान आहे। सदर यात्रा ही जीव दया आणि अंतिम पूजा या मूल मंत्राला घेऊन चालली आहे। महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीला अनुसरून तसेच साधू संतांच्या अलौकिक शिकवणीतून सेवा भक्तीच्या समृद्ध परंपरासोबत सद्गुरू कबीर साहेबांच्या सन्मयवादी विचारांचा प्रचार करणे हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे। जोपर्यंत आपल्या अंतःकरणात सर्व प्राणी मात्रांबद्दल दयाळूपणा येत नाही तोपर्यंत धार्मिकता शक्य नाही। याच मूळ सिद्धांताला अनुसरून कबीर पंथाचे 16वे नवोदित वंशाचार्य पंत श्री हुजूर उदित मुनी नामसाहेब यांच्या नेतृत्वात धुळे महानगरीत या सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। केडीबी मिशन प्रमुख महाराष्ट्र राज्य आपल्या या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आज प्रथमच आगमन सद्गुरू साहेबांचं उदित मुनी साहेबांचं होत आहे। त्यानिमित्तानं पत्रकार परिषद आयोजित केली आणि या आमच्या मिशनविषयी सविस्तर माहिती आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने जे केडीबी मिशनचं कार्य आहे ते कार्य आतापर्यंत जवळपास 1.5 वर्ष होत आहेत। यामध्ये एक दृष्टी म्हणून एक मासिक निघालेलं आहे, यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती आपल्याला मिळेल आणि ह्या मासिकाची एक प्रत आपल्याला आज या निमित्त आपल्याला भेट देत आहे। आपण ती स्वीकारावी आणि त्याचं मनन करावं आणि अध्ययन करावं, यामधून आपल्याला केडीबी मिशनविषयी सर्व माहिती मिळेल। नाही सर, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधीच्या वतीने सद्गुरू धनी धर्मदास वंशावली नवोदय यात्रा याचं आगमन दिनांक 21 रोजी आपल्या धुळे शहरात आमचे 16वे वंशगुरू पंत श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब हे आपल्या धुळे महानगरीत येत आहेत। दिनांक 22 रोजी आपल्या धुळे शहरातील आग्रा रोड येथील गांधी पुतळ्यापासून या सद्गुरू कबीर संदेश यात्रा म्हणजे नवोदय यात्रेचा शुभारंभ होत आहे। त्या यात्रेची सुरुवात आपल्या आग्रा रोड गांधी पुतळे येथून होऊन त्याचं समापन चाळीसगाव रोड धुळे येथील सद्गुरू कबीर मंदिर या प्रांगणात होणार आहे। या प्रांगणामध्येच या सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या यात्रेची शोभायात्रेचं समापन इथे होऊन त्या पश्चात आशीर्वचन आमचे पंत श्री हुजूर नवोदित वंशाचार्य यांच्या माध्यमातून होणार आहे। साधू संतांचे देखील आशीर्वचन त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तत्पश्चात उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी भोजन भंडाऱ्याचं देखील आयोजन आम्ही करण्यात आलेलं आहे। या कार्यासाठी आपण सर्वांनी सर्व महानुभावांनी या कार्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी आमच्या केडीबी मिशन महाराष्ट्र राज्य समिती व धुळे जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देत आहोत। सप्रेम साहेब।